शहादा नंदुरबार येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शेती व्यवसाय अधोगतीकडे जात असून मोठमोठे उद्योगपतींच्या फायद्यासाठी चुकीची धोरणे राबवली जात आहेत. अतिवृष्टी, महापूर आणि नैसर्गिक संकटात शेतकरी कोलमडला असताना सरकार दररोज होणाऱ्या 8 शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घ्याव्यात असंही त्यांनी विधानभवनातील पायऱ्यांवर माथा टेकण्याचे प्रतिकात्मक आवाहन करून सांगितले. आदिवासी जिल्ह्यातील कापूस, तूर, मका, सोयाबीन आदी पिकांच्या घसरलेल्या अर्थकारणाची शेट्टींनी जाणीव करून दिली. या मेळाव्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमात किशोर ढगे, अनिल पवार, अमर कदम, बापू कारंडे, नद पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.